diversity decentralization. So see, here we have our third lecture of DEG course, that is democracy and diversity decentralization. Then what is meant by democracy? Democracy is a government of people, by the people and for the people. तर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि डायव्हर्सिटी डिसेंट्रलायझेशन म्हणजे बघा तर सत्तेचे विकेंद्रीकरण means what we do in this decentralization. In this decentralization we transfer the control of institutions, or we can say the control of different programs or projects to the different authorities, or we can say different institutions. Then we can see, or we are going to learn about the what is meant by decentralization. सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे काय? So in English we can say decentralization means to control any project or activity or institution by other authority, not by single one. So see, first of all, wait, one slide is missing here, I think. Okay, so see, this is our index in which we have, first of all, the lecture number 1, that is called as democracy. In Marathi it is called as लोकशाही. ऑलरेडी आपण हा टॉपिक बघितलेला आहे. त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी अँड डायमेन्शन ऑफ डेमोक्रेसी. तर डेमोक्रेसीचे प्रिन्सिपल कोणते आहेत आणि डायमेन्शन कोणते आहेत त्यासुद्धा आपण पाहिलेले आहेत. देन डेमोक्रेसी अँड डायव्हर्सिटी डिसेंट्रलायझेशन हा टॉपिक आज आपण बघतो, ज्याचा वेटेज आहे 6%. तर पहा, डेमोक्रेसी मीन्स लोकशाही अँड डायव्हर्सिटी डिसेंट्रलायझेशन. तर डायव्हर्सिटी डिसेंट्रलायझेशन म्हणजे विकेंद्रीकरण. तर बघा, यामध्ये आपल्याला कॉन्सेप्ट, फीचर्स आणि डिसेंट्रलायझेशन पाहायचं आहे. तर बघा, सिम्पलचा असा छोटासा टॉपिक आहे, डेमोक्रेसी अँड डिसेंट्रलायझेशन, डायव्हर्सिटी डिसेंट्रलायझेशन. सो सी, ए पॉलिटिकल प्रोसेस वेअर बाय, व्हॉट इज मीन बाय डिसेंट्रलायझेशन. आपण काय बघतो, डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? A political process whereby administrative authority, public resources, and responsibilities are transferred from central government agencies to the lower level organs of government or to non-governmental bodies such as community-based organization, थर्ड पार्टी नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ऑर प्रायव्हेट सेक्टर. तर यामध्ये काय होतं बघा, तर ही एक पॉलिटिकल प्रोसेस आहे, एक राजकीय प्रोसेस आहे ही, ज्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी जी आहे, प्रशासकीय ऑथॉरिटी जी आहे, ती पब्लिक रिसोर्सेस जे आहेत किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या ज्या आहेत ते काय केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात केंद्र सरकारकडून लोअर लेवल ऑर्गनकडं. म्हणजे केंद्र सरकार काय करतं, तर लोअर लेवल ऑर्गन जे आहेत गव्हर्नमेंटचे, आता त्यामध्ये NGO असतील, ठीक आहे, किंवा प्रायव्हेट सेक्टर असतील, तर त्यांच्याकडे जो त्या ॲक्टिव्हिटीचा किंवा त्या रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती काय करतं, ट्रान्सफर करतं. आणि याला आपण म्हणतो डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण. ठीक आहे. In 1993, the government of India passed a series of constitutional reforms. 1993 मध्ये भारत सरकारने काय केलेलं आहे, तर पास्ड अ सिरीज ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स, म्हणजे संविधानामध्ये वेगवेगळे असे रिफॉर्म केलेले आहेत, त्याची सिरीज पास केलेली आहे, विच वेर इंटेंडेड टू एम्पॉवर अँड डेमोक्रेटिसाइज इंडियाज रुरल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडीज, द पंचायत. तर त्याचा उद्देश काय होता, इंटेन्शन काय होतं, तर जे आपले जे पंचायत आहेत, तर त्या पंचायतना एम्पॉवर करणं, डेमोक्रेटाईज करणं, म्हणजे लोकशाहीच्या तत्वांवर ते चालवणं. आणि इंडियाज रुरल रिप्रेझेंटेटिव्ह बॉडीज कॉल्ड एज पंचायत. या पंचायत जे आहेत त्यांना एम्पॉवर करणं, त्यांना डेमोक्रेटाईज करणं, हा उद्देश होता कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्सचा. द 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, तर 73वी जी अमेंडमेंट होती त्यामध्ये काय केलं गेलं बघा, रिकग्नाइज्ड ॲज अ थर्ड टायर ऑफ गव्हर्नमेंट ॲट सब स्टेट लेवल, लोकल सेल्फ रूल और पंचायती राज. तर थर्ड टायर जे होतं गव्हर्नमेंटचं सब स्टेट लेवलला, किंवा लोकल सेल्फ रूल किंवा पंचायती राज, तो या
73व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये रिकॉग्नाइज केला गेला. सिन्स दिस टाइम द प्रोसेस ऑफ डिसेंट्रलायझेशन हॅज बीन हायली व्हॅरिएबल. आणि यावेळेसपासून ही जी प्रोसेस आहे विकेंद्रीकरणाची ती हायली व्हॅरिएबल बनलेली आहे. तर आता डिसेंट्रलायझेशनचे 3 पार्ट आहेत बघा. पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन म्हणजे राजकीय विकेंद्रीकरण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन मीन्स प्रशासकीय विकेंद्रीकरण, आणि थर्ड आपलं जे काय म्हणतो आपण डिसेंट्रलायझेशन आहे ते आहे फिजिकल डिसेंट्रलायझेशन म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरण. तर फर्स्ट पार्ट आहे बघा पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशन मीन्स राजकीय विकेंद्रीकरण. आता यामध्ये काय केलं जातं तर रेफर्स पॉलिसी अँड लेजिस्लेटिव्ह पॉवर फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट टू ऑटोनॉमस लोअर लेवल असेंब्लीज अँड लोकल काउन्सिल that have been democratically elected by their constituencies. तर ह्या पॉलिटिकल डिसेंट्रलायझेशनमध्ये काय होतं तर पॉलिसी आहेत किंवा लेजिस्लेटिव्ह पॉवर जी आहे ते केंद्र सरकारकडून ऑटोनॉमस लोअर लेअर असेंब्ली जे आहेत किंवा लोअर काउन्सिल जे आहे त्यांच्याकडे डेमोक्रेटिकली ती ट्रान्सफर केली जाते. ठीक आहे, डेमोक्रेटिकली इलेक्टेड बाय दिअर कॉन्स्टिट्युएन्सीज. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय तर प्लेसेस प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन रिस्पॉन्सिबिलिटी इन द हँड ऑफ लोकली सिच्युएटेड सिव्हिल सर्वंट्स अँड दीज लोकल सिव्हिल सर्वंट्स आर अंडर द ज्युरिस्डिक्शन ऑफ इलेक्टेड लोकल गव्हर्नमेंट. तर यामध्ये काय होतं बघा प्लेसेस प्लॅनिंग आणि जी इम्प्लिमेंटेशन रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती कोणाच्या हातामध्ये असते लोकली सिच्युएटेड जे सिव्हिल सर्वंट असतात त्यांच्या हातामध्ये असते. अँड दीज लोकल सिव्हिल सर्वंट्स आर अंडर ज्युरिडिक्शन ऑफ इलेक्टेड लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे तिथे जे लोकल गव्हर्नमेंट स्थानिक जे सरकार ते इलेक्ट केले गेलेलं आहे तर ते त्यांच्या अंडर असतात सिव्हिल सर्वंट. त्यानंतर लास्ट डिसेंट्रलायझेशन आहे फिजिकल डिसेंट्रलायझेशन. तर अकॉर्ड सबस्टॅन्शियल रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर ऑथॉरिटी टू इंटरमिजिएट अँड लोकल गव्हर्नमेंट. यामध्ये काय केलं जातं जे विकेंद्रीकरण आहे रेव्हेन्यूचं किंवा एक्सपेंडिचरचं तर ती ऑथॉरिटी इंटरमिजिएट किंवा लोकल गव्हर्नमेंटकडे सोपवली जाते. ठीक आहे, हे होतं सिम्पली 3 डिसेंट्रलायझेशन आपण बघितले. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे फीचर्स ऑफ डिसेंट्रलायझेशन. डिसेंट्रलायझेशनचे काय वैशिष्ट्य आहेत बघा. पॉप्युलर कंट्रोल ऑफ पॉलिसी मेकर्स बोथ बाय रेग्युलर इलेक्शन अँड बाय द प्रेशर ऑफ सोशल इंटरेस्ट ग्रुप. तर एक पॉप्युलर कंट्रोल आहे पॉलिसी मेकर्ससाठी. त्यानंतर हे जे आहे ते रेग्युलर इलेक्शन आणि सोशल इंटरेस्ट ग्रुपच्या प्रेशरमुळे हे बनवले जातात हे केलं जातं. द इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ ऑल अडल्ट सिटीजन्स इन वोटिंग, देन पॉलिटिकल फ्रीडम इन आयज ऑफ स्टेट अँड देन पॉलिसी डिसिजन मेड ऑन द बेसिस ऑफ मेजॉरिटी रूल. म्हणजे इन्स्टिट्यूशनलायझेशन जे आहे ऑल अडल्ट सिटीजनचं ते वोटिंगमध्ये इन्स्टिट्यूशनलायझेशन केलं जातं. पॉलिटिकल फ्रीडम असतो इन आयज ऑफ स्टेट देन अँड पॉलिसी डिसिजन जो आहे तो बहुमताच्या नियमावरती किंवा बहुमताचं राज्य असतं इथं त्याच्यावर पॉलिसी डिसिजन घेतला जातो. आता या टॉपिकवरती क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकेल बघा. तर शॉर्ट नोट ऑन फीचर्स ऑफ डायव्हर्सिटी सेंट्रलायझेशन. तर हे जे आपण फीचर बघितलं त्याच्यात तर हे तुम्हाला लिस्ट करावे लागतील तिथं. अँड व्हॉट इज डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन. डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय तर तुम्हाला इथं फर्स्ट डेफिनेशन लिहावी लागेल डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशनची. त्यानंतर तुम्हाला हे 3 जे टाईप आहेत डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशनचे पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फिजिकल डिसेंट्रलायझेशन हे लिहावं लागेल. So this is all about the decentralization. This is our third lecture. Democracy, लोकशाही आणि diversity decentralization. Okay, thank you.